नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल रोहन टेक्निकलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन कॉम्प्युटर युजर जे आहेत त्यांच्यासाठी एक माहिती देणार आहे. म्हणजे त्यांना कसे नवीन कॉम्प्युटर घेतल्यानंतर तुम्हाला कसं कॉम्प्युटरमध्ये नवीन फोल्डर कसे टाईप करायचे, पुन्हा एखाद्या वेळेस कोणाला टायपिंगचा आवड असतो तर टायपिंग कशी करायची, टायपिंगसाठी फोल्डर कसे तयार करायचे, न्यू फोल्डर कसे तयार करायचे. प्रत्येकाला कसं वाटतं आपलं गाण्याचं फोल्डर वेगळं राहावं, म्युझिकचं फोल्डर वेगळं राहावं, पुन्हा फोटोचं फोल्डर वेगळं राहावं, व्हिडिओचं फोल्डर वेगळं राहावं, पुन्हा तुम्ही कुठं फिरायला गेला तर त्या नावाने फोल्डर कसं तयार करायचं, हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जसे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला नवीन फोल्डर तयार करण्यापासून त्या फोल्डरला डिलीट कसं करायचं, त्याला रिनेम कसं करायचं, त्याला तुमच्या आवडीचं नाव कसं द्यायचं. काही जणांना असं आता त्यांनी नवीन फोल्डर जर तयार केलं तर फक्त त्यांना न्यू फोल्डर म्हणून नाव येतं, पण त्याला रिनेम कसं करायचं, त्यासाठी कोणत्या कीचा वापर करायचा, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्णपणे व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती समजेल की कोणत्या कीने तुम्हाला फोल्डरला रिनेम करता येईल, फोल्डर तयार करता येईल, त्यामध्ये नवीन नवीन फोल्डर तयार करता येईल, कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही टायपिंग करू शकता. आता न्यू फोल्डर जर तुम्ही जर तयार केला तर त्यामध्ये टायपिंग करता येणार नाही, तर त्याला टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणून एक फोल्डर असतं. तर ते टेक्स्ट डॉक्युमेंट फोल्डर कसं तयार करायचं, त्याला तुमचं नाव कसं द्यायचं, त्याला तुमच्या आवडीचं नाव कसं द्यायचं, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की रिनेम कसे करायचे, फोल्डर तयार कसे करायचे, त्याला एडिट कसे करायचे, कोणत्या कीचा वापर करून तुम्ही फोल्डर तयार करू शकता. व्हिडिओमध्ये पूर्णपणे पहा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला ट्रिक दिलेली आहे. मित्रांनो, आता आपण आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनला एकदा रिफ्रेश करून घेऊया. त्यामध्ये मी तुम्हाला आता ऑप्शन दाखवतो. व्ह्यू ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. व्ह्यू ऑप्शनमध्ये लार्ज आयकॉन, मीडियम आयकॉन, स्मॉल आयकॉन इथे रिफ्रेश होतं. आणि खालच्या साईडला जे आहे ते फोल्डर शेअर्ड फोल्डर म्हणून आहे, इथे आपल्याला न्यू फोल्डर तयार करता येणार आहे. जसे की इथे न्यू लिहिलेलं आहे. न्यूमध्ये आपल्याला फोल्डर, शॉर्टकट, खूप सारे ऑप्शन, ब्रीफ केस, टेक्स्ट डॉक्युमेंट, विज आर्चिव्ह, पुन्हा ॲडोब फोटोशॉप असे ऑप्शन दिसणार आहेत. यामध्ये आपल्याला फोल्डर या ऑप्शनला निवडायचं आहे. जसं की तुम्ही फोल्डर ऑप्शनला बघितलं असताल, न्यू फोल्डर म्हणून नाव येत आहे. आता आपण याला फोल्डरला कट करूया आणि न्यू ठेवूया फक्त. तर न्यू नावाचं एक फोल्डर आपण तयार केलेलं आहे, ते पण राईट बटनच्या साहाय्याने. राईट बटनचा उपयोग करून आपण न्यू फोल्डर तयार केलेला आहे. आता आपण ओपन केले असता हे फोल्डर एकदम रिकामं आहे. आता आपण राईट क्लिक करून याची ओपन केले तर ओपन होईल, शेअर केले तर शेअर होईल. शेअरमध्ये तुम्ही बघू शकता नोबडी ते ऑप्शन दाखवत आहेत. आता याला कॉपी करू शकतो, कट करू शकतो, सेंड टू करू शकतो, म्हणजे आपण पेनड्राईव्हमध्ये सुद्धा या फोल्डरला शेअर करू शकतो. आता याची आपण प्रॉपर्टी चेक करूया. प्रॉपर्टी याची 0 आहे. फोल्डर क्रिएटेड टुडे फ्रायडे 4 फेब्रुवारी 2024, म्हणजे आजचीच तारीख दाखवत आहे. तर टाईमसुद्धा दाखवत आहे. यामध्ये 3:39 असं त्याचा टाईम दाखवत आहे. म्हणजे टाईम पुन्हा तुमची तारीख, तुम्ही कधी क्रिएट केलं, महिना, तुमचं वर्ष सर्व तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे. याला आपण ओके करूया. याला डबल क्लिक करून आपण ओपन करायचं आहे. यामध्येच तुम्हाला दाखवतो की मी रिनेमसुद्धा करू शकता. राईट क्लिक केल्यानंतर राईट क्लिक केलं तर रिनेमचा ऑप्शन आहे, रिनेमसुद्धा करता येणार आहे. याला रिनेममध्ये आपण आता याला कोणतंही नाव देऊ शकतो. जसं की आता खूप जणांना वाटतं की आपल्या स्वतःच्या नावाचं फोल्डर राहावं, तर यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे की स्वतःच्या नावाचं फोल्डर कसं करायचं. याला आता आपण टच केलेलं आहे आणि F2 बटन दाबणार आहोत. कीबोर्डवरचं तुम्हाला F2 बटन दाबले असता तुम्ही बघू शकता की ते रिनेमच्या ऑप्शनला जात आहे. म्हणजे याची एक शॉर्टकट की जी आहे ती F2 आहे. आता मी याला माझं नाव देत आहे. जसं की मी रोहन नावाचं फोल्डर तयार केलेलं आहे. आता रोहन नावाने जे फोल्डर तयार झालेलं आहे, मी त्याला त्याची प्रॉपर्टी चेक करतो की फोल्डरचं नाव रोहन दाखवत आहे. आता येथे सुद्धा मी चेंज करू शकतो. रोहन नावाचं जे फोल्डर आहे मी त्याला रोहन लातूर नावाने नाव देत आहे. रोहन लातूर ओके केले असता रोहन लातूर हे नाव त्या फोल्डरला पडलेलं आहे. म्हणजे एकदम इझिली आपण त्याला रिनेम करू शकतो तिथून. आता मी लातूर जे आहे ते कट करत आहे, फक्त रोहन ठेवत आहे. तर तुम्ही बघू शकता फोल्डरचं नेम जे आहे ते फोल्डरचं नेम चेंज झालेलं आहे. म्हणजे प्रॉपर्टीच्या ऑप्शनमध्ये सुद्धा आपण फोल्डर नेम चेंज करू शकतो. आता यामध्ये मी तुम्हाला नवीन फोल्डर तयार करून दाखवणार आहे. जसं की टेक्स्ट डॉक्युमेंट जे वापरतो आपण ते टायपिंगसाठी वापरले जाणारे आहे. यामध्ये आता रोहन म्हणून नाव दिलेलं आहे आपण त्या टेक्स्ट डॉक्युमेंटला रोहन नाव दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता पुढल्या साईडला 0 KB फोल्डर आहे फक्त. यामध्ये तुम्ही टायपिंग ते करू शकता. तुमचं काहीही टायपिंगचं जे वर्क आहे ते तुम्ही या टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये करू शकता. आता आपण याला ओपन केलेलं आहे.
जसं की रोहन नोटपॅड म्हणून येत आहे. टेक्स्ट डॉक्युमेंटच आहे पण नोटपॅड आहे. याला आपण मोठं केलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. फाईल आहे. कंट्रोल एन दाबल्यास फाईल तयार होणार आहे. न्यू फाईल. पुन्हा कंट्रोल ओ दाबल्यास ओपन होणार आहे. कंट्रोल एस दाबल्यानंतर सेव्ह होणार आहे. एस दाबल्यानंतर सेव्ह होणार आहे आणि कंट्रोल पी दाबल्यानंतर प्रिंट होणार आहे. तर आता आपल्याला एडिट बटन बघूया. एडिट बटनमध्ये तुम्ही बघू शकता अंडू म्हणजे कंट्रोल झेड, कटला कंट्रोल एक्स, कॉपीला कंट्रोल सी, पेस्टला कंट्रोल व्ही, डेल म्हणजे डिलीट करण्यासाठी, कंट्रोल एफ फाइंड शोधण्यासाठी, तर फाइंड नेक्स्टला F3 दाबायचं आहे. रिप्लेस करायचं जर असेल तर कंट्रोल एच दाबायचं आहे आणि गो टू दाबायचं असेल तर कंट्रोल जी दाबायचं आहे. सिलेक्ट ऑलसाठी आपल्याला कंट्रोल ए दाबायचं आहे. तर टाईम अँड डेटसाठी आपल्याला F5 दाबायचं आहे. याची सर्व माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे की टेक्स्ट डॉक्युमेंट जे आहे ते टेक्स्ट डॉक्युमेंट नोटपॅड कसे वापरायचं, याचा कसा यूज करायचा, हे सर्व ऑप्शनची जी माहिती आहे, सर्व शॉर्टकट जी की आहे तर त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. यामध्ये तुम्ही फाँट बघू शकता. फॉर्मॅटमध्ये फाँट जो आहे तो फाँट तुम्ही निवडू शकता. त्याची डिझाईन निवडू शकता, त्याचा शेप निवडू शकता, त्याचा आकार साईज निवडू शकता. तुमच्या मनाप्रमाणे त्याला तुम्ही बोल्ड करू शकता. कसंही तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही ते तशा प्रकारे तुम्ही टायपिंग करू शकता. आता जसे की मी फाँट निवडलेला आहे, साईज निवडलेली आहे, रोहन नाव टाकलेलं आहे मी. आता ASDFGF टाईप करून बघूया आपण. टायपिंग व्यवस्थित होत आहे. सर्व अक्षर जे आहेत ते व्यवस्थितरित्या टाईप होत आहे. आपण ABCD एकदा टाईप करून बघूया. ABCDमध्ये कोणतं अक्षर टाईप होत नाही किंवा अक्षराची साईज वगैरे वेगळी येते का, तर सर्व अक्षर जे आहेत ते व्यवस्थितरित्या येत आहे. तर कोणत्याही अक्षराची साईज वेगळी किंवा वेगळी येत नाही, साईज आकार चेंज होत नाही. आपण 1 2 सुद्धा टाईप करून बघितलं आहे. 1 2 सुद्धा एकदम इझिली टाईप होत आहे. आता आपण साईज चेंज करून बघूया. जसं की आपण साईज आणि फॉन्ट चेंज केला की आकार आणि जो काही साईज होती तो साईज पण बदललेली आहे. आता आपण साईज मीडियम करून घेऊया. तर पहिल्यासारखंच झालेलं आहे. म्हणजे फॉन्ट फॉर्मॅटच्या ऑप्शनमध्ये फॉन्ट जे ऑप्शन आहे त्याचा आपल्याला हा उपयोग आहे. यामध्ये मी तुम्हाला इझिली तुम्हाला टायपिंगसुद्धा करून दाखवलेले आहे. आता यामध्ये कट केले असता डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस टू अनटायटल्ड म्हणून ऑप्शन आलेलं आहे. यामध्ये आपण जर सेव्ह जर केले तर आपण जेवढा काही डाटा टाईप केलेला आहे तेवढा डाटा सेव्ह होणार आहे. पण जर यामध्ये आपण जर डोंट सेव्ह जर केले तर डोंट सेव्ह केले असता ते सेव्ह होणार नाही. आता आपल्याला यामध्ये विचारता येईल की ते हा डाटा कुठे सेव्ह करायचा आहे, तर मी कॅन्सल केलेला आहे. आता मी सेव्ह करत आहे डबल एकदा सेव्ह करून मी याला डेस्कटॉपवर सेव्ह करणार आहे. तर याला मला नाव द्यायचे आहे. मग मी याला नाव काय देणार, तर मी याला रोहन नाव देत आहे. रोहन टेक्स्ट म्हणून नाव दिलेलं आहे मी याला. म्हणजे या फाईल नेमला रोहन टेक्स्ट नाव दिले असता मी याला डेस्कटॉपवरती सेव्ह करत आहे. डेस्कटॉपवरती आपण जे न्यू फोल्डर तयार केलेलं होतं तर ते न्यू फोल्डर रोहन नावाने तयार केलं तर त्या फोल्डरमध्ये आपण सेव्ह करत आहोत. तर सेव्ह झालेलं आहे. आता आपल्याला याला कट करायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता आपण याला कट केले असता. यामध्ये रिफ्रेश करून बघूया. आपण रिफ्रेश करून बघून आपल्याला ओपन केले असता आपल्याला एक फाईल दिसेल. त्यामध्ये आपण जो काही डाटा सेव्ह केलेला होता तेवढाच डाटा यामध्ये सेव्ह आहे. म्हणजे जेवढी आपण टायपिंग केलेली होती तेवढा सगळा डाटा सेव्ह आहे. यामध्ये कोणतीही डाटा डिलीट झालेला नाही किंवा कट झालेला नाही. आता यामध्ये मी काही डाटा सेव्ह करतो. जसे की रोहन कांबळे, माझा पत्ता टाकतो मी, पिनकोड टाकतो 413512 आणि माझा पत्ता जसं की मी लातूरचा आहे तर मी लातूर महाराष्ट्र म्हणून टाकणार आहे. तर आता याला आपण डोंट सेव्ह करणार आहोत. डोंट सेव्ह केल्यानंतर काय होते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जसं की आता तुम्ही बघू शकता सेव्ह करायची ऑप्शनला आपण चेक करणार आहोत. तर डोंट सेव्ह केले असता आपण डाटा जो आहे तो सेव्ह होणार नाही. आपण रिफ्रेश करून बघूया. तर रिफ्रेश करून बघितले असता डाटा जो आहे तो सेव्ह होणार नाही आणि आपला जो अगोदरचाच डाटा आहे तेवढाच डाटा सेव्ह राहणार आहे. यामध्ये मी तुम्हाला नवीन फोल्डर तयार करून दाखवतो. असे कितीही फोल्डर तुम्ही तयार करू शकता. त्याला फोल्डरला काही लिमिट नसते की एवढेच फोल्डर तयार करा आणि तेवढेच फोल्डर तयार करा. जेवढे तुम्हाला फोल्डर तयार करायचे आहेत तेवढे फोल्डर तुम्ही तयार करू शकता. वरच्या बटनाने सुद्धा तुम्ही न्यू फोल्डर तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डसुद्धा फोल्डर तयार करता येईल, ब्रीफकेस तयार करता येईल, ॲडोब फोटोशॉप करता येईल. खूप सारे फोल्डर जे आहेत ते तुम्ही तयार करून घेऊ शकता. यामध्ये
विनचं पण ऑप्शन तुम्ही ब्रीफकेस ओपन करू शकता. न्यू ब्रीफकेस झालेला आहे, त्याला ओपन करायला खूप सारे फंक्शन असतात, त्याचासुद्धा तुम्हाला वापर करावा लागेल. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की एवढे सर्व फंक्शन्स तुम्ही ओपन केलेले आहेत आणि एवढे फोल्डर तुम्ही ओपन करू शकता. फोल्डर कोणतंही ओपन करायला तुम्हाला काही लिमिट नाही की 1 फोल्डर, 2 फोल्डर, 4 फोल्डर ओपन करावे. खूप सारे फोल्डर तुम्ही ओपन करू शकता. त्या फोल्डरला लिमिट नाही. अनगिनत फोल्डर तुम्ही ओपन करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जरी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला कमेंट करू शकता. मी त्याला तुमचे उत्तर देऊन तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करू शकतो. आता मी तुम्हाला यामध्ये जो काही मायक्रोसॉफ्ट वर्डचं जे पेज आहे त्या वर्डच्या पेजची पण माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. जसं की काही जणांना वर्ड डॉक्युमेंट जे आहे ते वर्ड डॉक्युमेंट यूज करता येत नाही, तर वर्ड डॉक्युमेंट कशी यूज करायची याची सर्व माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच पहा, म्हणजे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट जे आहे ते इझिली वापरता येईल. त्यामध्येही तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्याची सर्व माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघितला असताल मी तुम्हाला न्यू फोल्डर कसे तयार करायचे, पुन्हा टायपिंगसाठी टेक्स्ट डॉक्युमेंट कशी तयार करायची, त्याला तुमचं नाव कसं द्यायचं, त्याला तुमच्या आवडीचं नाव कसं द्यायचं, पुन्हा कोणत्या कीचा वापर करून तुम्ही नवीन फोल्डर तयार करू शकता, पुन्हा कोणत्या कीचा वापर करून तुम्ही त्याला रिनेमसुद्धा करू शकता, याची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे. आणि मला वाटते की ते तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला समजले नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला सेपरेटलीसुद्धा सांगण्यात येईल. तुम्हाला आपल्या इन्स्टा आय डीवर, ईमेल आय डीवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आले तर नवीन कॉम्प्युटर युजर्स आहेत त्यांसाठी तर हा व्हिडिओ एकदम उपयोगी, एकदम फायदेशीरच आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे न स्किप करता जर पाहिलेला असेल तर तुम्ही एकदम योग्य रीतीने घर बसल्या तुमच्या कॉम्प्युटरमध्ये नवीन फोल्डर तयार करू शकता व त्यामध्ये तुमचं नावसुद्धा देऊ शकता, तुमच्या आवडीचं नावसुद्धा देऊ शकता. पुन्हा वेगवेगळे फोल्डर, जसे की मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमच्या गाण्याचं फोल्डर वेगळं, व्हिडिओचं फोल्डर वेगळं, एखाद्या ट्रिपचं फोल्डर वेगळं, तुमच्या नावाचं फोल्डर वेगळं, तुमच्या फोटोसाठीचं फोल्डर वेगळं, प्रत्येक फोल्डर तुम्ही वेगळं तयार करू शकता. आणि अनगिनत फोल्डर तुम्ही तयार करू शकता. त्यामध्ये तुम्हाला असे कोणतेही नाही की एवढेच फोल्डर तयार करा, तेवढेच फोल्डर तयार करा. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा. तुमचे कमेंटचे उत्तर दिले जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.